हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाक्षी आणि सोनाक्षी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अफगाणी चिकन रेसिपी. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे मी पाव किलो दही घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्त्याची पानं घेतली आहे. इथे मी 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक आल्याचा तुकडा घेतला, पुदिन्याची पानं घेतली आहे आणि एक कांदा घेतला आहे. तर हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर मी इथे मिक्सरचं भांडं घेते. यामध्ये आता आपण 2 मिरच्या घालूया, लसूण घेतलेला आहे, पुदिन्याची पानं घालत आहे, कढीपत्त्याची पानं घालत आहे, कोथिंबीर घालते मी, आल्याचा तुकडा घालते आणि कांदा घालते जो मी कापून घेतलाय. आता आपण ह्याची एक पेस्ट बनवून घेऊया. मी इथे पेस्ट बनवलेली आहे, मी दाखवते तुम्हाला. तुम्ही पाहू शकता आपल्याला अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे, जी आपल्याला मॅरिनेशनसाठी यूज होणार आहे. इथे मी चिकन घेतलेलं आहे 100 ग्रॅम, जे मी धुवून घेतलं आहे. त्यामध्ये आपण ही जी पेस्ट केली होती ती घालूया आणि यामध्ये आपण दही घालूया आणि हे जे मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊया, व्यवस्थित चिकनला लागेल असं. तुम्ही पाहू शकतात मी हे सगळं एकजीव केलेलं आहे चिकनाने, सगळी पेस्ट आणि दही. तर हे आपण मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. तर मी हे झाकते आणि साधारण 20 ते 25 मिनटं आपल्याला हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. इथे मी पॅन गरम करत ठेवला होता. यामध्ये आता आपण 5 चमचे तेल घालत आहोत. यामध्ये आता आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते चिकन पीसेस घालते मी. तुम्ही पाहू शकतात मी चिकन पीसेस यामध्ये व्यवस्थित पसरवून घातलेले आहेत आणि हे जे उरलेलं मॅरिनेशनचं मिश्रण आहे ते आपण साईडला ठेवून देणार आहोत. तर हे जे चिकन पीसेस आहेत ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि जी गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम वरती ठेवायची आहे. अगदी फास्ट ठेवू नका, नाहीतर जे चिकन पीसेस आहेत ते करपून जातील. तर मी आता परतते आहे, दुसरी बाजूसुद्धा आपण शॅलो फ्राय करून घेऊया. तर दुसरी बाजू पण आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर मी यावरती झाकण ठेवते 7 ते 8 मिनटं आणि गॅसची फ्लेम आहे ती लोवरती ठेवलेली आहे. 8 मिनटं झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता जे चिकन आहे ते व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. तर यामध्ये मी आत्ता जे उरलेलं आपलं मॅरिनेशनचं जे मिश्रण होतं ते मी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण ढवळून घेऊया. फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता याला किती छान आणि नॅचरल कलर आलेला आहे. यामध्ये मी कोणताही एक्स्ट्रा मसाला घातलेला नाही आहे. आपण 2 मिरच्यामध्येच हे परतून घेतो आहे. जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालू शकता. यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आहे आणि आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. यामध्ये मी मॅरिनेशनच्या भांड्यातच पाणी घातलं होतं, त्यामुळे हे व्हाईट दिसतं आहे.
तर आपण हे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. हे जे मिश्रण आणि हे सगळं आहे ते मी पाणी यासाठी घातलं आहे जेणेकरून आपलं जे चिकन आहे ते करपणार नाही, खाली लागणार नाही, म्हणून मी अर्धा कपच पाणी घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर मी यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि आपण हे शिजवून घेऊया 7 ते 8 मिनटं. 7-8 मिनटानंतर आपलं जे चिकन आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्याची ग्रेव्ही किती थिक झालेली आहे. तर मी तुम्हाला एका बोलमध्ये काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण कोणतेही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स टाकले नव्हते, तरीही ह्याची जी ग्रेव्ही आहे ती किती थिक झालेली आहे आणि ही दिसायला जितकं सुंदर आहे तेवढं चवीलासुद्धा अप्रतिम झालं आहे. तर नक्की घरी करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमधून नक्की कळवा की कशी झाली होती. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सोनाक्षीज किचन. थँक्स फॉर वॉचिंग.